मुंबईतील कुलाबा सेशन कोर्टातून पोलिसांना चकवा देऊन पळून गेलेला हरिसर अँथोनी जोसेफ हा आरोपी अखेर बोर्डिंग पोलिसांच्या जाळ्यात अडकला। विशेष म्हणजे चहाच्या टपरीवर झालेल्या किरकोळ वादामुळे त्याचा पर्दाफाश झाला। आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देत कोर्टाच्या आवारातून पलायन केलं होतं। या घटनेनंतर कुलाबा पोलिसांनी त्याचा शोध घेतला होता। दरम्यान बोर्डिंग परिसरात एका चहाच्या टपरीवर पैशांच्या कारणावरून त्याचा वाद सुरू होता। त्याचवेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या मार्शल पथकाला संशय आल्यानं त्यांनी त्याला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान तोच कुलाबा कोर्टातून फरार झालेला आरोपी असल्याचं स्पष्ट झालं। 2007, 2012, 2019 आणि 2022 असे 4 वेळेस या व्यक्तीला तडीपार करण्यात आलेला आहे। 4 वेळेस या व्यक्तीला तडीपार करण्यात आलेला आहे। म्हणजे तो हार्डकोर असा क्रिमिनल आहे आणि अगदी कौशल्यपूर्ण आमचे जे ऑफिसर आहेत यांनी तपास म्हणजे त्याच्याकडे विचारपूस करून जे त्याचं नाव आयडेंटिटी उघड केलेली आहे आणि हा असा पळून गेलेला आरोपी आहे, याला ताब्यात घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।